गुड आफ्टरनून. आजचा आपला टॉपिक आहे एक्टोपिक प्रेग्नन्सी. एक्टोपिक प्रेग्नन्सी हा जो टर्म आहे हा ग्रीक वर्डमधून आलेला आहे. द टर्म एक्टोपिक कम्स फ्रॉम द ग्रीक एक्टोपिक्स मीनिंग द डिस्प्लेसमेंट. एक याचा अर्थ होतो आउट ऑफ आणि प्लेस म्हणजे एक डॉपस म्हणजे प्लेस, आउट ऑफ प्लेस. द फर्स्ट पर्सन हू यूज दिस एक्टोपिक वर्ड इज ऑब्स्टेट्रिशियन रॉबर्ट वेरेस. 1970 to 97 यांचा प्रॅक्टिसिंग पिरियड होता. who applied it an extra uterine pregnancy and ectopic pregnancy. तो जी काय एक्स्ट्रा युटरन प्रेग्नन्सी आहे जिथे डेव्हलपमेंट होते किंवा इम्प्लांट झाल्यानंतर इम्प्लांट होते त्यांनी तो एक्टोपिक प्रेग्नन्सी हा वर्ड वापरलेला आहे. डेफिनेशन काय आहे? एनी pregnancy where the fertilized ovum gets implanted and it develops in a site other than the normal uterine cavity considered as एक्टोपिक प्रेग्नन्सी. जी प्रेग्नन्सी जी आहे फर्टिलाइज ओव्ह्यूम जे आहे इम्प्लांट झालेला आहे युटराइन वॉलच्या कॅव्हिटीच्या बाहेर त्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी असं बोलू शकतो किंवा असं डिफाईन केलेलं आहे. त्याचं डेफिनेशन त्यांनी असं मांडलेलं आहे. त्याचे इन्सिडेंस किती आहेत? 1 to 2% एक्टोपिक प्रेग्नन्सी चान्सेस आहेत. ह्या सोशली इम्प्लांटेड ज्या एक्स्ट्रायुटराइन साइट आहेत त्या आपल्या इम्प्लांटेड साइट दाखवल्या आहेत. याच्यामध्ये मोस्टली एक्स्ट्रायुटराइन मध्ये फॅलोपियन ट्यूब ही खूप कॉमनली साइट आहे जी की ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइमला एक्टोपिक प्रेग्नन्सी ही बघितली जाते. जे साइट आपण मगाशी डिस्कस केलं त्यामध्ये त्याचं पिक्चर फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. पिक्चर मध्ये फॅलोपियन ट्यूबच्या अवतीभोवती खूप साऱ्या अशा जागा आहेत जिथे इम्प्लांटेशन होऊ शकतं आणि ते विच इज एक्स्ट्रा युटराइन. इटिओलॉजी याचं कारण काय असू शकतात? तर डिलेड फॅक्टर, डिलेड ट्रान्सपोर्ट ज्या बिकॉज ऑफ द एक्स फॅक्टरमुळे आपल्या बॉडी मधल्या जे ट्रान्सपोर्ट जे आहे फर्टिलाइज ओव्ह्यूम्स हे डिले झाल्या कारणामुळे तिथेच जागे जिथे अवेलेबल जागा आहे त्या ठिकाणीच एम्ब्रिओ हा डेव्हलप होण्याचा प्रयत्न करतो आणि देन इट कुड बी अ एक्टोपिक प्रेग्नन्सी. फॅलोपियन ट्यूब जी आहे फेवर्स इम्प्लांटेशन इन द ट्यूबल म्युकोसा. फॅलोपियन ट्यूब स्वतःच ट्यूबल म्युकोसा मध्ये फेवरिझम करत असते, तिला वाढवत असते इम्प्लांटेशन. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द ट्यूबल प्रेग्नन्सी ह्या ज्या एक्टोपिक प्रेग्नन्सी ह्या ट्यूबल आहेत. त्याच्यामध्ये कंजेनायटल कारण असू शकतात किंवा ॲक्वायर्ड असू शकतात. कंजेनायटल मध्ये काय असू शकतं तर ट्यूबल हायपोप्लेसिया म्हणजे हे आपलं तुमच्या आतल्या शरीराची जळणघडण आहे, शरीराच्या मधली जळणघडण आहे की ट्यूबल हायपोप्लेसिया होऊ शकतो, टॉर्टिक्युलर्सी होऊ शकतं, कंजेनायटल डायव्हर्टिक्युलाय असू शकतं मदरला, असं जरी ऑस्टिया असू शकतं, पार्शियल सिडोसिस पण सुद्धा असू शकतं, इलॉंगिनेशन असू शकतं आणि इंट्राम्युरल पॉलिप सुद्धा असू शकतं. त्या कारणामुळे मदरला मे बी जे युटराइन एक्स्ट्रायुटराइन एक्टोपिक प्रेग्नन्सी राहू शकते. ॲक्वायर्ड मध्ये काय असं तर मदरला जर इन्फेक्शन असेल एखादं जसं सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असू किंवा पेल्विक इन्फेक्शन डिसीज असू शकतं किंवा मदरला पोस्ट ॲब्डॉप्शनल सेप्सिस म्हणजे पोस्ट अबॉर्शन सेप्सिस होऊ शकतं किंवा प्युपेरियल सेप्सिस होऊ शकतं किंवा अपेंडिसायटिस या सगळ्या गोष्टी असतात. किंवा मोस्ट कॉमन कॉज आहे इंडियामधलं जेनायटल ट्युबरक्युलोसिस. इट इज अन इम्पॉर्टंट कॉज इन इंडिया जिथे एक्वायर्ड एक्टोपिक प्रेग्नन्सी होऊ शकते बिकॉज ऑफ द मदर डिसीज कंडिशन. कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर दुसरं कारण आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. जर कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर असेल तर कट जर असेल सीओटी कॉपर-टी तर 4% चान्सेस आहेत. प्रोजेस्टेरॉन हार्मोन तुम्ही ज्या पिल्स घेत असतात त्याच्यासाठी पण 7% चान्सेस आहेत. मिनी पिल्स ओके ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स तुम्ही घेते हार्मोन पिल्स घेतात त्याच्याचे त्यांनी ते व्हेरिएशन दिलेले आहेत. मिनी पिल्स मध्ये 4 to 10% आहे, नॉर्मल मध्ये 30% आहे आणि स्टरलायझेशन प्रोसिजर त्याच्यामध्ये 25 to 50% जर एखादी मदर अंडरगॉन प्रोसिजर असेल एका सर्जिकलच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा 25 to 50% चान्सेस आहेत मदरचे एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याचे. जर एखाद्या मदरची ट्यूबल सर्जरी झाली आहे, ट्यूबल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी झालेली आहे नियर 4 to 5 टाइम्स मध्ये, ट्यूबोप्लास्टी झालेली आहे किंवा सल्फॅन्जोटॉमी झाली, सल्फॅन्जोला जी तुमची फॅलोपियन ट्यूब आहे त्याला सल्फॅन्जो बोलतात मेडिकल टर्म मध्ये, त्याची जर ओपन करून जर काय सर्जरी झाली असेल तरी सुद्धा चान्सेस खूप जास्त असतात. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक मे बी त्याचं ओव्ह्युलेशन इंडक्शनच्या वेळेस जे आपण आता मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्ही बघता की IVF केलं जातं या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा चान्सेस हे वाढलेले असतात किंवा रिस्क ऑफ हेटेरोट्रोपिक प्रेग्नन्सी ह्याचे 1% वाढलेले असतात.
प्रिव्हियस एक्टोपिक प्रेग्नन्सी जर मदरला असेल तर त्याचे चान्सेस हे 7 to 15% एक्स्ट्रा वाढलेले असतात फॉर रिपीट एक्टोपिक प्रेग्नन्सीसाठी. नाही, अदर रिस्क फॅक्टर्स काय आहेत, जर मदरचं एज हे बिटवीन 35 इयर्स ऑफ एज किंवा 45 इयर्स पर्यंत असेल किंवा प्रिव्हियस इंड्यूस अबॉर्शन असेल, मदरला अबॉर्शन झालेलं असेल किंवा प्रिव्हियस पेल्विक सर्जरी झाली असेल किंवा मदरला एखादी पेल्विक सर्जरी पहिली झालेली असेल किंवा सिगारेट स्मोकिंग, जर मदर सिगारेट स्मोक करत असेल किंवा डी एक्सपोजर टू युटेरो, जर मदर एक्सपोज टू युटेरो झालेली असणारी किंवा इनफर्टिलिटी असणारे मदरला, there are chances of having this ectopic pregnancy. तर मदरला ectopic pregnancy चे चान्सेस खूप जास्त असतात. अदर रिस्क फॅक्टर्स सल्फेंजायटिस, इस्चेमिया, नोडोसा, म्हणजे म्हटलं तुम्हाला फॅलोपियन ट्यूबचं नवीन म्हणजे मेडिकल टर्म आहे सल्फेंजिया. सल्फेंजायटिस त्याचं इन्फेक्शन असेल तर, जेनायटल ट्युबरक्युलोसिस असेल तर, फंडल फायब्रॉइड, फंडल जो आपला युटरसचा मोठा वरचा जो पार्ट आहे युटरसचा त्याला फंडल्स म्हणतात, तर फंडलचं फायब्रॉइड असू शकतो, एडेनोमायोसिस ऑफ ट्यूब आणि ट्रान्सपेरिटोनियल मायग्रेशन ऑफ ओव्ह्यूम, या सगळ्या रिस्क फॅक्टर्स आहेत टू फॉर द एक्टोपिक प्रेग्नन्सीसाठी. मॉर्बिड एनाटॉमी, मॉर्बिड रेजिस्टंट ऑर्गन, इम्प्लांटेशन, इंटरकॉम्युलर और बिटवीन म्युकोजल फोल्ड्स, जे इम्प्लांटेशन आहे ते इंटर कॉलमनर अँड बिटवीन म्युकोजल फोल्ड्स मध्ये होतं. डेसिड्युअल चेंज मिनिमल, त्याच्यामध्ये डेसिड्युअल चेंज जो असतो ओव्ह्यूमचा तो मिनिमल होऊन जातो आणि मसल हायपरप्लेजिया होतं किंवा हायपरट्रॉफी होते ती मिनिमम होते आणि इंट्रामस्क्युलर इम्प्लांटेशन होतं. सुडो कॅप्सूल फॉर्मेशन, तिथे कॅप्सूल जी सुडो जी की अस्तित्वात नसते पण एक सुडो फॉर्म एक सॅक तयार होते आणि टर्बोप्लास्ट इन्व्हेसिव्ह गिरोशन ऑफ ब्लड वेसल, त्याची ब्लड वेसलची गिरोशन फॉर्म होऊन तिथे प्रेग्नन्सी, तिथे मॅच्युअर्ड ओव्ह्यूम हा सर्वाइव्ह होतो आणि तिथे प्रेग्नन्सी इज अनेबल टू सर्वाइव्ह ओव्हिंग due to the poor blood supply, thus resulting in a tubal abortion and resorption rare of tubal rupture. त्याच्यामुळे काय होतं, तिथेच त्या सॅक मध्ये, जे सोडो सॅक मध्ये जो ओव्ह्यूम, जो फर्टाईल ओव्ह्यूम आहे त्याच्यामुळे त्याला लॅक ऑफ ब्लड सप्लाय होतो, ऑक्सिजन सप्लाय मिळत नाही, त्याच्यामुळे अबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त, ट्यूबल अबॉर्शन होतात आणि रिसोर्स रप्चर होत आणि ट्यूबल रप्चर होऊन तिथे एक्टोपिक प्रेग्नन्सी ही बस्ट आउट होऊ शकते. हे तुमचे एनाटॉमिकल चेंजेस आहेत, तुम्हाला एक्टोपिक प्रेग्नन्सी दिसते समोर कुठे, इथे याच्यामध्ये फिटस इथे आहे फॅलोपियन ट्यूब मध्ये. मोस्ट कॉमन जी साईट आहे फॅलोपियन ट्यूबच आहे. सो फिटस इथे फॅलोपियन ट्यूब जे फर्टाईल ओव्ह्यूम जे आहे ते आफ्टर फर्टिलायझेशन इम्प्लांटेशन साठी युटरस कॅव्हिटी मध्ये येत नाही आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये त्याची वाढ होत असते. त्यामुळे स्पेस बरोबर न करण्यामुळे आणि लॅक ऑफ ऑक्सिजन ब्लड सप्लाय करण्यामुळे ही ट्यूबल रप्चर होऊन एक्टोपिक प्रेग्नन्सी आपल्याला डिस्चार्ज होते. अक्यूट एक्टोपिक प्रेग्नन्सी कसं तुम्ही क्लासिफाय करणार? क्लासिकल ट्रायड इन प्रेझेंट 50% ऑफ द रप्चर, 50% ही रप्चर होते कारण जागाच नसते. ओके. पेन, मोस्ट कॉन्स्टंट फीचर इन 95% पेन. पेन मे बी शार्प, स्टॅबिंग अँड टिअरिंग इन नेचर. पेन इतकं शार्प असतं, शार्बिंग असतं, टिअरिंग नेचर असतं, म्हणजे तुम्हाला टोचणारं प्रिकिंग पेन असतं. पेन इज रेफर्ड टू अ शोल्डर ड्यू टू द डायफ्रामॅटिक इरिटेशन बाय ब्लड इज कॉल्ड डॅनफोर्ड साइन. पेन रेफर्ड टू द शोल्डर, तुझं हे पेन जे आहे हे शोल्डर पण जातं कारण डायफ्रामॅटिक इरिटेशन होतं बाय ब्लड इज कॉल्ड डॅनफोर्ड साइन. डॅनफोर्ड साइन होतं राईट साइडला कम्प्लिटली शोल्डर पेन होऊ शकतं. ओके. डॅनफोर्ड साइनच्या क्लासिफिकेशन अंतर्गत. Acute ectopic pregnancy, amenorrhea. 60 to 80% of patients there may be a delayed period of slight spotting at the time of expected menses. ज्या मदरला एमेनोरिया आहे 60 to 80% मदर मध्ये काय होतं, पेशंट मध्ये काय होतं, देर बी अ डिलेड पीरियड जे आहे ते डिले होतात और स्लाइटली स्पॉटिंग होऊ शकतं ऍट द टाइम ऑफ एक्सपेक्टेड मेन्सेस. ज्या ड्यू आहे त्या ड्यू मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड मेन्सेसच्या दिवशी तुम्हाला सडनली स्पॉटिंग होऊ शकतं. वजायनल ब्लीडिंग म्हणजे एमेनोरिया. वजायनल ब्लीडिंग इज व्हॉट? स्कॅन्टी डार्क ब्राउन हिस्ट्री ऑफ पॅसेज ऑफ अ फ्लेशी मास वजायनली, म्हणजे तुम्हाला ब्लीडिंग होऊ शकतं. स्कॅन्टी डार्क ब्राउन पिरियड सारखं देखो फ्लेशी मास
क्लॉट्स वगैरे जाऊ शकतात. फिलिंग ऑफ नोशिया होतं, वॉमिटिंग होतं, फेंटिंग अटॅक होतात, जसं गरगरल्यासारखं चक्कर पडल्यासारखं होतं. सिंकोप सुद्धा येऊ शकतो, म्हणजे तुम्हाला समजत नाही सिंकोप अटॅक ड्यू टू द रिफ्लेक्स वेस्टिब्युलर डिस्टर्बन्सेस. सिंकोपचा अर्थ काय होतं की अचानकच तुम्ही एकदम बेशुद्ध पडता किंवा तुम्हाला कळत नाही नेमकं काय झालंय ते, पूर्ण थोडंसं ब्लँक होऊन जाता. सिंकोप अटॅक. डिस्युरिया, युरिन होत नाही, फ्रिक्वेन्सी और रिटेन्शन ऑफ युरिन, बाहेर तुम्हाला लघवी होत नाही किंवा फ्रिक्वेन्सी आहे किंवा म्हणजे वाढते किंवा रिटेन्शन ऑफ युरिन होतं म्हणजे लिक्विड थांबते. रेक्टल टेन्शन, तुम्हाला रेक्टल वर सुद्धा प्रेशर येतो ना. एक्झामिनेशनच्या वेळेस काय करतो, जेव्हा आपण कसं हँडल करतो, ऑन एक्झामिनेशन कसं करतो, पेशंट इज रेस्टलेस. ओके, पेशंट हे रेस्टलेस असतो. लुक्स ब्लांच, ब्लांच म्हणजे काय होतं की ब्लांचचा अर्थ काय होतो, ब्लांच टेस्ट पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही पेल पेल दिसतो. ब्लास्ट, पेल, स्वेटिंग विथ कोल्ड क्लायमेट स्किन. आता ब्लांच बोलायचं झालं तर ना, जेव्हा आपण एखाद्या बॉडीला ब्लड सप्लाय आहे की नाही आपण जसं दाबून बघतो ना, तो दाबल्यानंतर ते असं छोटासा असा रेडनेस तयार होतो पुढच्या भागाला आणि नंतर मग सोडलं की पुन्हा तो रक्त पुरवठा सुरू होतो. सो ही ब्लास्ट करतात. पेल, स्वेटिंग विथ कोल्ड क्लायमेट स्किन, फीचर्स ऑफ शॉकचे फीचर दिसतात, टॅकीकार्डिया असतो आणि हायपोटेन्शन सुद्धा मदरला दिसतं. ना पर ऍबडोमन, तुम्ही जेव्हा पर ऍबडोमन पेशंट टेस्ट करता किंवा टच करता तर ऍबडोमन तुम्हाला टेन्स लागणार. ओके, टेंडर लागणार, मोस्टली इन लोअर ऍबडोमन. मोस्टली आपल्या ओटी बोटाजवळ त्यांचं ऍबडोमन हे हार्ड लागतं, टेंडर लागतं. शिफ्टिंग डलनेस असतं आणि रिजिडिटी पण दाखवतं, जसं कडक दाखवतं ते मे बी प्रेझेंट असतं. कुलियन साइनचा अर्थ होतो पेरिअम्बिलिकल ब्लश ब्लुइश डिस्कलरेशन ड्यू टू द इंट्रापेरिटोनियल ब्लिडिंग. जर पेरिअम्बिलिकल रिजन बघितलं तर निळसर असं डिस्कलरेशन दिसू शकतं ड्यू टू द पेरिटोनियल इंट्रापेरिटोनियल ब्लिडिंग आतमध्ये ब्लिडिंग होण्या कारणाने तुम्हाला बाहेरून पेरिअम्बिलिकल रिजनला ब्लुइश डिस्कलरेशन हे दिसू शकतं. ही तुमची कुलियन साइन तुम्हाला दिसते. आता आपण जे डिस्कस केलं रेट्रोपेरिटोनियल हॅमरेज मध्ये, जिथे आतमध्ये मदरला हॅमरेज होत आहे, ब्लिडिंग होत आहे आणि त्याचं साइन जे आहे ते अंबिलिकल तुम्हाला वरतून स्किन वरती दिसत आहे, त्याचे जो कुलियन साइन की तुम्हाला टिपिकल एक्झाम्पल आहे हे की इंट्रायुटेराइन मदरला ब्लीड होत आहे असं ना. मिनिमल ब्लीडिंग मे बी प्रेझेंट आणि पर वजाना जर आपण टेस्ट केलं तर युट्रस मे बी बल्की, युट्रस आपल्याला पीव्ही केल्यानंतर परवेला केल्यानंतर बल्की दिसतं. डेव्हिएटेड टू अपोजिट साइड, ते दुसऱ्या बाजूला वळलेलं असतं आणि फॉरिंग्स इज टेंडर, जे युट्रसचा फॉर्निक्स आहे हा टेंडर होतो. एक्झर्जेशन पेन होतं, खूप पेन असतं ऑन मुवमेंट, खूप जास्त मुवमेंट केल्यानंतर पेन होतं मदरला. आणि पीओडी मे बी फुल युट्रस फ्लोट्स इन ॲज इट इज इन वॉटर, की जे गर्भाशय जे आहे ते फ्लोटिंग असतं, जसं की ते पाण्यामध्ये तरंगत आहे. अनरप्चर एक्टोपिक, रप्चर म्हणजे फुटलेलं, म्हणजे फुटलेलं एक्टोपिक पण एक्टोपिक आहे जे एक्स्ट्रायुटेराइन आहे. डायग्नोज ऍक्सिडेंटली इन लॅप्रोस्कोपिक व लॅप्रोटॉमी, युजली हे ऍक्सिडेंटली डायग्नोज केलं जातं. डिलेड पिरियड, जेव्हा मदर एखादी येते टू डायग्नोज की बाबा पिरियड्स आलेले नाही आहे, स्पॉटिंग होत आहे विथ डिस्कम्फर्ट इन लोअर ॲबडोमन, की लोअर ॲबडोमनला तिला डिस्कम्फर्ट आहे, स्पॉटिंग होत आहे आणि प्रॉपर असं पिरियड येत नाहीये. पर ॲबडोमन चेक केल्यानंतर तिला टेंडरनेस जाणवतो लोअर ॲबडोमनला. शुड बी डन पर वजाना, शुड बी डन जेंटली. जर पीव्ही केली मदरची, पर वजाना एक्झामिन केलं तर शुड बी डन जेंटली. युट्रस इज नॉर्मल इन साइज, त्यावेळी काय होतं मदरला, मग तुम्हाला जेव्हा पर्यामध्ये युट्रस नॉर्मल साइज मध्ये दिसतं, फर्म दिसतं आणि स्मॉल टेंडर मास मे बी फेड इन द फॉर्निक्स. तर तुम्हाला एक स्मॉल टेंडर मास कॅन बी सीन विथ द फॉर्निक्स. इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय करतो आपण, टीव्हीएस स्टार्स वजानल करतो आणि रेडिओ इम्युनरी और बीटा एससीजी लेवल आपल्याला चेक करतो विथ लॅप्रोस्कोपी. तुम्हाला इथे बच्चू दिसतात छोटे छोटेसे. कॅन यू सी दिस, हे बच्चू दिसतात 1 सेंटीमीटरचे वगैरे असे. हे फर्टिलाइज्ड झालेले आहेत पण इम्प्लांटेशनच्या वेळेस त्यांना जागा पुरेशी नाहीये एक्सटर्नल फर्टिलायझेशनमुळे.
आपण त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी बोलतोय. 1 सेंटीमीटरचं बच्चू. ओके. नाउ पेशंट विथ अक्यूट एक्टोपिक कॅन बी डायग्नोज क्लिनिकली. जे अक्यूट एक्टोपिक घेऊन आलेले त्यांना आपण क्लिनिकली डायग्नोज करू शकतो. ब्लड शुड बी ड्रॉन फॉर हिमोग्लोबिन, सीबीसी, ब्लड ग्रुपिंग अँड क्रॉस मॅचिंग आणि सेरोलॉजी टेस्ट. म्हणजे मदरचं ब्लड घ्यायचं आहे फॉर एचबी साठी, सीबीसी साठी, ब्लड ग्रुपिंग साठी आणि क्रॉस मॅचिंग साठी. कारण मे बी मदरला ब्लिडिंग वगैरे होऊ शकतो, तर तिला शॉक वगैरे मध्ये जाऊ शकते, त्यावेळी तिला ब्लड ट्रान्सफरची गरज लागू शकते, त्यावेळी क्रॉस मॅचिंग करणं पण गरजेचं असतं. सेरोलॉजी अँड कोॲग्युलेशन प्रोफाईल करणं गरजेचं आहे. ESR हाय असतो मदरचा, कारण इन्फेक्शन रेट वाढलेला असतो. लिकोसाइट सुद्धा वाढलेले असतात. लिकोसाइट म्हणजे तुमचं WC काउंट, जो पांढऱ्या पेशी ज्या असतात त्यांचं काउंट सुद्धा वाढलेलं असतं, कारण ऑब्व्हियसली इन्फेक्शन चान्सेस खूप जास्त असतात. युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकते अप टू 95% केसेसमध्ये. म्हणजे प्रत्येक केसमध्ये असं पॉझिटिव्ह नाहीच आहे, पण 95% केसेसमध्ये पॉझिटिव्ह सुद्धा येऊ शकते. आणि एलायझा इज सेन्सिटिव्ह टू 10 to 20 मिलीलीटर पर मिनिट. हा बीटा एसिडची लेवलसाठी एलायझा टेस्ट ही सेन्सिटिव्ह असते अप टू 10 to 20 मिलीलीटर पर युनिट पर ml चा. ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, TVS. ओके. ट्रान्स म्हणजे हे थ्रू वजायना थ्रू प्रोब घालून हे आतमध्ये सोनोग्राफी करतात. ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी इट इज मोर सेन्सिटिव्ह आहे, खूप पेनफुल असतं. इज डिटेक्ट इंट्रायुटेराइन जेस्टेशनल सॅक. याने काय होतं, तुमच्या मदरचं जे इंट्रायुटेराइन जेस्टेशनल सॅक आहे, जे बच्चूची जी सॅक आहे, किती वयाची आहे, अप टू 4 to 5 weeks, म्हणजे 4 ते 5 वीक पर्यंत आपण हे TVS करू शकतो. जर बॅगल साइन असेल, जर हायपरवरिक रिंग अराउंड असेल जेस्टेशनल एजच्या अराउंड, तर ते ऍक्झिलर रिजन मध्ये असं. ब्लॉब साइन जे आहे, सी अ स्मॉल इनकॉग्लिमेटल मास नेक्स्ट टू द ओव्हरी विथ नो एव्हिडन्स ऑफ सॅक ऑर एम्ब्रियो. जर ओके. कलर डॉपलर बाय शोइंग इंक्रीज vascularity, ring of fire pattern. Okay. रिंग ऑफ फायर पॅटर्न मला दिसते इथे. जेस्टेशनल सॅक हे दिसते आहे. ओके. डायग्नोसिस कसं करायचं आहे. सिरम प्रोजेस्टेरॉन, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आपल्या बॉडीमध्ये एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे लेवल असतात, हार्मोन्स असतात. सो सिरम प्रोजेस्टेरॉनची लेवल ही इन्क्रीज होते 25 निओग्राम्स पर ml च्या हिशोबाने इन सजेस्टिव्ह ऑफ द नॉर्मल इंट्रायुटेराइन प्रेग्नन्सी. जर इट इज मोर दॅन असेल 25 इज नॉर्मल प्रेग्नन्सी. इफ इट इज लेस दॅन 15 मिलीग्राम आहे तर सजेस्टिव्ह इज एक्स्ट्रा. जर प्रोजेस्टेरॉन लेवल तुमचा नॉर्मल लेवलला असेल, हाय असेल, मोर दॅन 25 असेल, दॅट इज युटराइन प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. जर प्रोजेस्टेरॉन लेवलची मात्रा ही 15 NGM कमी असेल, तर ती प्रेग्नन्सी जी आहे ती एक्स्ट्रा युटराइन कन्सीव्ह झालेली असेल किंवा प्रोग्रेस होती असं समजायचं. लेस दॅन 5 म्हणजे असेल तर सजेस्टिव्ह नॉवेबल प्रेग्नन्सी. जर ती लेस दॅन 5 असेल प्रोजेस्टेरॉन लेवल, म्हणजे याचा अर्थ की ती प्रेग्नेंट नाही आहे. डायग्नोस्टिक लेप्रोस्कोपी करतो आपण जेव्हा गोल्ड स्टँडर्ड कॅन बी डन ओनली वेन द पेशंट इज हेमोग्लोबिन स्टेबल. डायग्नोस्टिक लेप्रोस्कोपी कधी करतात, जेव्हा मदर जी आहे ही हिमोडायनॅमिकली स्टेबल आहे. आता हिमोडायनॅमिक स्टेबल अर्थ काय होतो, ते जे व्हायटल्स आहे, टेम्परेचर, पल्स, ब्लड प्रेशर आणि रेस्पिरेशन रेट हे विदिन नॉर्मल लिमिटमध्ये आहेत आणि कुठल्याही सपोर्ट शिवाय नाही आहे, त्याला तुम्ही बोलता हिमोडायनॅमिकली स्टेबल. It confirms the diagnosis and removal of ectopic mass can be done at the same time. या डायग्नोसिस मध्ये काय होतं, तुमचं डायग्नोस पण कन्फर्म होतं, कारण तुम्ही थेरप्युटिक डायग्नोस्टिक टेस्ट करण्यानंतर तुम्हाला थेरप्युटिक परफॉर्म करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्ही सेम टाइमला रिमूव्हल जे मास आहे एक्टोपिकचं ते सुद्धा रिमूव्ह करू शकता. ही लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर आहे जी की अंडर गायडन्स केली जाते. लॅप्रोस्कोप इन्सर्ट करून मिनिमम इन्सिजन घेऊन मदरला टीव्हीवरती ते व्हिज्युअलाइज केलं जातं इंटरनल बॉडी पार्ट आणि देन दे कॅन ऑपरेट अकॉर्डिंगली. लॅप्रोस्कोपिक सर्जन प्लस गायनेक सर्जन्स हे परफॉर्म करतात. क्रॉनिक सब अक्यूट एक्टोपिक. ओके. पेल्विक अपसेस होऊ शकतो.
ओके, सायनो पायोसाल्फिंग्स होऊ शकतं, सेबेरियस युटेराइन फायब्रोइड होऊ शकतं मदरला, सल्फेंजायटिस होऊ शकतं बिकॉज ऑफ द एक्टोपिक प्रेग्नन्सी, आणि रेट्रोवर्टल ग्रॅव्हिड युटेरस पण असतं, आणि एपिड्युरल लंप हे तिथे सबअक्यूट रिझन्स आहेत. ओके, आता मॅनेजमेंट बघूया आपण याची. मॅनेजमेंटमध्ये जर मेडिकल मॅनेजमेंट डेफिनेटली लागणार. मेडिकल मॅनेजमेंट तुमचं सिस्टमिक लागणार किंवा लोकल लागेल, आणि इधर सर्जिकल आणि एक्सपर्ट मॅनेजमेंट. एक्सपर्ट मॅनेजमेंट म्हणजे एक्सपेक्टिंग मॅनेजमेंट डिपेंड, जर इथे काही फेल्युअर आलं त्याच्यानंतरच. पण मेडिकल मॅनेजमेंट तुम्हाला काय होतं, माय बी अ लोकल मध्ये तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल किंवा लॅप्रोस्कोपिक सल्फेंजो सेन्सिस करावी लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला मेथोट्रेक्सेट हे मेडिसिन्स तुम्हाला वापरावे लागतील. मेथोट्रेक्सेट, पोटॅशियम क्लोराइड, देन PCFG, हायपर स्मॉलर ग्लुकोज, आणि अँटीवायसिन डी, आणि मिफेरसोन, हे सगळे मेडिसिन वापरून तुम्हाला लॅप्रोस्कोपिकला परफॉर्म करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्जिकल मॅनरमध्ये तुम्ही दोन गोष्टी करू शकता, एकतर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करू शकता किंवा रॅडिकल सेल्फेंजेक्टॉमी. म्हणजे जर कम्प्लिटली रप्चर झालं तर तुम्हाला एक ट्यूब काढून टाकावी लागेल. एक्टोपिक सर्जरीमध्ये तुम्हाला एक ट्यूब काढून टाकावी लागेल, किंवा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सेल्फेंजेक्टॉमी करावी लागते, सेल्फेंज ओपन करावं लागते, गोस्टॉमी करून, ओटॉमी करून सेगमेंटल डिसेक्शन करावं लागतं, आणि मिल्किंग करून ते एम्ब्रियो एक्सप्रेशन मध्ये करावं लागतं पुन्हा. तर एक कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आहे आणि एक रॅडिकल मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट ऑफ एक्टोपिक मध्ये प्रिन्सिपल काय आहे, रिससिटेशन अँड लॅप्रोटॉमी, लॅप्रोस्कोपी. ओके, अँटीशॉक ट्रीटमेंट. मदरला ब्लड लॉस होऊ शकतो, त्यामुळे जी ट्रॉमामध्ये असून तिला अँटीशॉक ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. तर मदरला IV लाईन घेतली जाते. हार्मोन क्रिस्टलॉइड्स स्टार्टेड, क्रिस्टलॉइड्स म्हणजे IV फ्लुइड स्टार्ट केले जातात. ब्लड सॅम्पल घेतले जातात फॉर ब्लड इन्व्हेस्टिगेशनसाठी, HBCBC साठी किंवा ग्रुपिंग क्रॉस मॅचेससाठी. तसंच मदरचं BTCT PT केलं जातं. मदरला फॉलिक एक्सरेशन प्लेस केले जाते, आणि कोलॉइड्स आणि व्हॉल्यूम जर शॉक प्रिव्हेंट करायचं मदरला इव्हन कोलॉइड सुद्धा दिले जातात. कोलॉइड म्हणजे तुमचे हिमॉक्सिल, स्टार्च वगैरे असे कोलॉइड्स. मॅनेजमेंट ऑफ एक्टोपिक म्हणजे लॅप्रोटॉमी. जर मदर प्रिन्सिपल इज क्विक इन अँड क्विक आउट, म्हणजे लवकर इन अँड आउट असं करायचं. रॅपिड एक्सप्लोरेशन ऑफ ॲब्डोमेन कॅव्हिटी इज डन. पटकन मदरला ओपन केलं जातं, मदरचं ॲब्डोमेन ओपन केलं जातं सर्जरीने. आणि सेल्फेंजेक्टॉमी इज डेफिनेटली सर्जरी सेम टू HP स्टडी. म्हणजे सेल्फेंजेक्टॉमीचा अर्थ एक्टॉमी, ECTOMY. जिथे ECTOMY असेल ना तिथे याचा अर्थ तो एक्टॉमी, ते काढून टाकलेला आहे. सेल्फेंजेक्टॉमी इज द डेफिनेटिव्ह सर्जरी. जेव्हा एक्टोपिक प्रेग्नन्सी होते आणि इफ इट इज कन्फर्म इट इज इन फॅलोपियन ट्यूब, मोस्ट ऑफ द 99.9% मदरला सेल्फेंजेक्टॉमी करावी लागते. इव्हन या सर्जरी नंतर जे काय सेल्फेंजेक्टॉमीचं सॅम्पल आहे ते सुद्धा HP स्टँड्स फॉर हिस्टोपॅथॉलॉजी, त्याचं नेचर फाइंड आउट करायला की एक्झॅक्टली काय आहे, रिझन काय आहे, पण आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवावी लागते. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन टू बी गिव्हन. त्यावेळी मदरला ब्लड ट्रान्सफ्युजन, कारण लॅप्रोटॉमी केले ना, लॅप्रोटॉमिक ओपन करून आपल्याला एक्टॉमी केलेली आहे, आणि मदरला शॉक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन पण द्यावं लागतं. तसंच लॅप्रोस्कोपी प्रेफर्ड मेथड इफ हिमोडायनॅमिकली स्टेबल. जर मदर स्टेबल असेल तर, हिमोडायनॅमिकली स्टेबल असेल तरच तुम्हाला लॅप्रोस्कोपी करू शकता. ट्युबल पेटेन्सी, नो सिग्निफिकंट डिफरन्सेस. त्याच्यामुळे तुम्हाला ट्युबल पेटेन्सी बघू शकता, आणि शॉर्टर ऑपरेटिव्ह टाइम. लॅप्रोटॉमीपेक्षा लॅप्रोस्कोपीमध्ये टायमिंग हा कमी लागतो. आणि सल्फेंजियोस्टॉमी करतात म्हणजे 2 cm लेस दॅन 2 cm साईज आणि 10 to 15 मिलीमीटर ऑफ इन्सिजन. त्याला 10 ते 15 मिलीमीटर इंचेसचे 2 इन्सिजन बसतात, आणि लेस दॅन 2 cm साईज म्हणजे एक्टॉमी जेव्हा टॉमी करतो, जेव्हा ओपन करतो. मेडिकल मॅनेजमेंट काय आहे याची, मेथोट्रेक्सेट नावाचं मेडिसिन आहे, तो सिंगल डोस दिला जातो. ओके, पर 1 mg पर kg ऑफ बॉडी वेटच्या हिशोबाने. मॅक्सिमम डोस 50 mg आहे. आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्जरीचा अर्थ काय होतो, कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली ऑर बाय मायक्रोसर्जिकली लॅप्रोटॉमी, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. व्हेरियस
कन्झर्वेटिव्ह सर्जरीज ज्यामध्ये काय काय होतं, भरपूर अशा गोष्टी बघू शकतो आपण. लिनियर सल्फेंजेक्टॉमी. लिनियर सल्फेंजेक्टॉमी मध्ये काय होतं, इंडिकेटेड टू अनरप्चर एक्टोपिक. जिथे रप्चर झालेलं नाही आहे एक्टोपिक तिथे तुम्हाला लिनियर सल्फेंजेक्टॉमी ओपन कन्सिडर केली जाते. लिनियर इन्सिजन गिवन ऑन anti-mesenteric order to the over the site and product removed by the fingers. anti-mesenteric border वरती दिली जाते ह्याचं इन्सिजन आणि बोटाने आतमधलं जे काही प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह केलं जातं. स्केपल्स, हँडल्स अँड जेंटल सक्शन अँड इरिगेशन. कारण तुम्हाला त्याला स्केपल्स केलं जातं, हँडल केलं जातं आणि जेंटली सक्शन करून त्याला ते प्रोडक्ट बाहेर केलं जातात. इन्सिजन लाईन केप्ट ओपन. ओके, इन्सिजन लाईन आहे ती ओपन ठेवली जाते. हे बघा, सल्फेंजेक्टॉमी आणि सल्फेंजेक्टोमी दोन्ही गोष्टी आहेत इथे. ना व्हेरियस कन्झर्वेटिव्ह सर्जरीज मध्ये सेगमेंटल रिसेक्शन आणि अनस्मोसिस इंडिकेटेड इन अनरप्चर्ड इस्केमिक प्रेग्नन्सी. जिथे इस्केमिक चेंजेस आहे, जिथे ब्लड आणि ब्लड सप्लाय कमी आहे, ऑक्सिजन सप्लाय कमी, इन्स्युलिन चेंजेस झालेले आहेत, अशा वेळेस इंडिकेटेड इन अनरप्चर्ड इस्केमिक प्रेग्नन्सी. एंड टू एंड अनस्मोसिस इज डन इमिडिएटली और लेटर एट. म्हणजे जर ते अनस्मोसिस लवकरात लवकर केलं जातं किंवा एंड टू एंड केलं जातं किंवा लेटर केलं जातं. मिल्किंग केलं जातं. दिस इज द आयडियल अँड डिस्टल अँप्युलरी अँड इनफंडिब्युलरी प्रेग्नन्सी. इट हॅज टू गॉट इन्क्रीज रिस्क ऑफ पर्सिस्टंट एक्टोपिक. याच्यामुळे काय होतं, मिल्किंग केल्यामुळे आणि इनफंडिब्युलर प्रेग्नन्सी केल्यामुळे डिस्टल अँप्युलरीला जास्तीत जास्त चान्सेस वाढवायचे वारंवार एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे. एक्टोपिक प्रेग्नन्सीचे ओव्हेरियन एक्टोपिक प्रेग्नन्सी. जिथे ओव्हेरियन मध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सी होते तिथे इन्सिडेंट्स होते आहेत. 40,000 मध्ये 1 जणाला रिस्क फॅक्टर आहे. कॉज आहे याचा इंट्रायुटेराइन ग्रोथ सिंड्रोम. एंडोमेट्रायटिस असल्या कारणामुळे सर्फेस ऑफ ओव्हरीचा आययुसीडी होऊ शकतं. ओके, देन cultures are same as the tubal pregnancy. Ruptures within 2 to 3 weeks of pregnancy. Conceptionच्या नंतर 2 to 3 weeks मध्ये रप्चर्स होऊ शकतात. आणि डायग्नोसिस ऑन लॅप्रोटोमी केल्यानंतर तुम्हाला जेव्हा ओपन करा तेव्हा कळेल की एक्झॅक्टली काय आहे ते. देन स्पिगलबर्ग्स क्रायटेरिया काय आहे त्याचा क्रायटेरिया बघूया आपण. ट्यूब इज अफेक्टेड साइड मस्ट बी इंटॅक्ट अँड सेपरेट फ्रॉम सॅक. ट्यूब जी अफेक्टेड आहे ती साइड मस्ट आहे आणि इंटॅक्ट फ्रॉम सॅक. सॅक ऑक्युपाइज द पोझिशन ऑफ द ओव्हरी. सॅक मध्ये जी ओव्हरीची पोझिशन ऑक्युपाय आहे कनेक्टेड टू द युट्रस बाय ओव्हरियन लिगामेंट. जी सॅक जी आहे ती युट्रसशी कनेक्टेड आहे बाय द युट्रल लिगामेंट मुळे ती कनेक्टेड आहे. आणि ओव्हरियन टिश्यूज फाउंड ऑन इट्स वॉल ऑन HP स्टडी. आणि जेव्हा ओव्हरियन टिश्यू जे आहे ते HP स्टडी मध्ये हिस्टोपॅथी मध्ये फाउंड होतात ना युटेराइन वॉल मध्ये. मॅनेजमेंट. जर रप्चर असेल तर काय करायचं, लॅप्रोटॉमी करायची, ऑफरेक्टॉमी करायची. ओके, म्हणजे ओव्हरी काढून टाकायची. आणि अनरप्चर्ड असेल तर ओव्हरियन बेज रिसेक्शन करायचं आणि ओव्हरियन सिस्टेटॉमी करून त्याला मॅनेज करायचं. ॲब्डोमिनल प्रेग्नन्सी असेल तर खूप कमी चान्सेस याचे, रेअर असते एकदमच. इरेग्युलर ब्लिडिंग होतं, बदलला स्पॉटिंग होऊ शकतं, नॉशिया वॉमिटिंग आहे, फ्लोरन्स आहे, कॉन्स्टिपेशन्स आहे, कॉन्स्टिपेशन होऊ शकते किंवा डायरिया होऊ शकतो. ॲब्डोमिनल पेन असणार, इंटरमिटंट फिटल मोमेंट मे बी पेनफुल अँड हाय इन ॲब्डोमन. पेनफुल असे फेटल मोमेंट आणि हाय इन ॲब्डोमन बरं दुखत जास्त असतं. अबनॉर्मल फिटल पोझिशन. ओके, ऑन एक्झामिनेशन काय तुम्हाला फाइंड आउट करायचं, हिस्ट्री ऑफ अबनॉर्मल फिटल पोझिशन, इझी इन पाल्पेटिंग द फेटल पार्ट्स. तुम्हाला खूप इझी पाल्पेट होऊ शकतं. युट्रस पाल्पेटेड सेपरेट फ्रॉम सॅक. युट्रस जे आहे ते सॅक पेक्षा डिफरंट तुम्हाला पाल्पेट होणार. आणि नो युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आफ्टर ऑक्सिटोसिन इन्फ्युजन. जर तुम्ही इन्फ्युजन चालू केलं ऑक्सिटोसिनचं तर ॲब्डोमन मध्ये प्रेग्नन्सी राहिल्या कारणामुळे युट्राइन कॉन्ट्रॅक्शनला काही फरक पडत नाही. ॲब्डोमिनल प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, डायग्नोज कसं करणार, कन्फर्म बाय द USG. तुम्ही सोनोग्राफी करा, सिटी स्कॅन करा, MRI करा आणि रेडिओग्राफी करा. त्यात तुम्हाला कन्फर्म होईल की प्रेग्नन्सी ही आउट ऑफ युट्रस पण ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये राहिलेली आहे. ओके, स्टडी 4 क्रायटेरिया. बोथ ट्यूब्स अँड ओव्हरीज नॉर्मल. त्याच्यामध्ये ट्यूब्स दोन्ही पण फिलिपिन ट्यूब राईट लेफ्ट दोन्ही पण नॉर्मल आहे, ओव्हरीज पण राईट लेफ्ट नॉर्मल आहे. ॲब्सेन्स ऑफ युटेरो पेरिटोनियल फिस्चुला. इवन फिस्चुला सुद्धा नाही, युटेरो पेरिटोनियल मध्ये फिस्चुला सुद्धा नाहीये. प्रेग्नन्सी रिलेटेड टू पेरिटोनियल सरफेस. ही जी प्रेग्नन्सी आहे ही रिलेटेड टू पेरिटोनियल सरफेस अँड यंग इनफ टू रूल आउट possibility of secondary implantation. So
मे बी खूप लवकरच ह्या गोष्टी डायग्नोज केल्या जातात, जेणेकरून सेकंडरी इम्प्लांटेशनची पॉसिबिलिटी टू रूल आउट. आता मॅनेजमेंट कसं करायचं आहे? अर्जंट लॅप्रोटॉमी इररेस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड ऑफ जेस्टेशन. तुम्ही किती महिने गरोदर असा, तुम्हाला अर्जंट लॅप्रोटॉमी करणं गरजेचं आहे, कारण बेबी ही युटरसच्या बाहेर आहे. आयडियल टू रिमूव्ह एंटायर सॅक, फ्युटस, प्लॅसेंटा आणि मेम्ब्रेन. तुम्हाला सगळंच ऑपरेशन करून, सर्जरी करून तुम्हाला एंटायर थिंग, जी युटरल सॅक आहे, सॉरी फिटस आहे, प्लॅसेंटा आहे, मेम्ब्रेन आहे, जे ऍब्डोमेन, जे पोस्ट म्हणजे युटरसच्या बाहेर जे झालेले फिटसची ग्रोथ आहे किंवा प्लॅसेंटा आहे, ते मेम्ब्रेन आहे, सगळंच काढायचं आहे. प्लॅसेंटा मे बी लेफ्ट इफ अटॅच टू व्हायटल ऑर्गन्स. जर माइट बी मदरच्या म्हणजे बेबीच्या व्हायटल ऑर्गनला जो अटॅक झाला असेल तर मे बी त्याला ठेवू शकतो आणि नंतर ऍब्झॉर्ब बाय द असेप्टिक ऑटोलिसिस करून त्याला ऍब्झॉर्ब केला जाऊ शकतो. सर्वायकल प्रेग्नन्सी. जर सर्विक्स रिजन मध्ये रिजन मध्ये जर प्रेग्नन्सी राहिली, इम्प्लांटेशन अकर्स इन सर्विक्स कॅनल और ॲट बिलो इंटरनल ऑस मध्ये. जर जे कोणी थर्ड इयरला आहे आता त्यांना ऑस हे माहिती आहे, सर्विक्स हे माहिती आहे. त्याचे इन्सिडेन्स खूपच आहे. 18,000 एक लेडीला सर्विक्स प्रेग्नन्सी होऊ शकते. रिस्क फॅक्टर्स काय आहेत तर प्रिव्हियस इंड्यूस अबॉर्शन, कंटिन्युअस बदल अबॉर्शन असू शकतात, प्रिव्हियस सिझेरियन डिलिव्हरी असू शकते, अशरमॅन सिंड्रोम असू शकतो, IVF, DEF एक्सपोजर आणि योमायनोमा असेल तर असे चान्सेस जास्त असतात. ओके, क्लिनिकल क्रायटेरिया काय आहे तर युट्राइन ब्लिडिंग होऊ शकतं, नो क्रॅम्पिंग, क्रॅम्प येणार नाही कारण युट्राइनच्या बाहेर आहे, फॉलोइंग एम्नोरिया आहे, सर्विक्स म्हणजे ते डिस्टंट होतं, थिन वॉल्ड होतं आणि सॉफ्ट कन्सिस्टन्सी होतं, इनलार्ज युट्राइन फिंडस मे बी पाल्पेबल, जे युट्रस जे वंडस पाल्पेबल होऊ शकतं, इंटरनल ऑस हा क्लोज असतो आणि एक्सटर्नल ऑस हा पार्शली ओपन असतो. दोन आहेत ना, इकडचं दोन तिकडचं दोन. तो इंटरनल ऑस हा तो क्लोज असतो आणि पार्शली जो आउटर जो आहे तो पार्शली ओपन असतो. तर मॅनेजमेंट काय करायचं, हिस्टेरेक्टॉमी करायची, हिस्टेरेक्टॉमी करावी लागते. खूप डिफिकल्ट आहे ह्या गोष्टी. आणि ट्रान्सव्हजायनल लायगेशन करावं लागतं, ट्रान्सव्हजाय बांधून करावं लागतं, ब्रांच ऑफ युट्राइन आर्टरी, अँजिओग्राफिक युट्राइन एम्बोलिझम करावं लागतं. हे सगळ्या सर्जिकल इंटरव्हेन्शन्स आहेत. आणि इंट्रासर्वायकल वॅसोप्रेसिन इंजेक्शन द्यावं लागतं, पॉलिस कॅथेटर ॲज अ टेम्पोनेट म्हणून द्यावं लागतं. आणि मेडिकल रिसेंट प्रपोज सिग्नल और कॉम्बिनेशन और ऍडिशन टू सर्जरी मेथोट्रेक्सेट आणि ॲसिटोमायसिन. ओके, सो हे सगळे सर्जिकल इंटरव्हेन्शन आणि इंटरव्हेन्शनच्या नंतर मग सर्जरीला जर कॉम्बिनेशन नाही होऊ शकत, मेथोट्रेक्सेट आणि ॲसिटोमायसिनचं कॉम्बिनेशन तुम्हाला देऊन मदरला ट्रीट करावं लागतं. नाव हेटेरोटायपिक प्रेग्नन्सी, को एक्झिस्टिंग ऑफ इंट्रायुटेरिन अँड एक्स्ट्रायुटेरिन प्रेग्नन्सी. याच्यामध्ये काय होतं, इन्सिडेंट चान्सेस किती आहेत 1 to 30% विथ ART 1:7 आणि विथ ओव्युलेशन इंडक्शन 1:900. डिपेंड ऑन द साइट, एक्टोपिक साइट मे बी रिमूव्ड विथ द कंटिन्युएशन ऑफ IU प्रेग्नन्सी. म्हणजे हेटेरोटायपिक प्रेग्नन्सी मध्ये काय होतं की ART हे 1:30,000 मध्ये 1:7 आहे आणि विथ ओव्युलेशन इंडक्शन मध्ये आहे 1:900. कंक्लुजन काय आहे तर इन्सिडेन्स ऑफ एक्टोपिक प्रेग्नन्सी इज रायझिंग वाईल मॅटर्नल मॉर्टॅलिटी ऑफ इट्स फॉलिंग. मॅटर्नल मॉर्टॅलिटीची रेट आहे ही कमी होण्या कारणाने एक्टोपिक प्रेग्नन्सीचे प्रमाण हे वाढलेलं आहे. एक्टोपिक प्रेग्नन्सी कॅन बी डायग्नोज अर्ली, डायग्नोज करू शकतो आपण अर्ली बिफोर इट रप्चर्स. इथे रप्चरच्या आधी आपल्याला हे आपण डायग्नोज करू शकतो. विथ रिसेंट ऍडव्हान्स इन इम्युनोइजे और टू डिटेक्ट बीटा ECG लेवल और हाय रेझोल्युशन EEG और डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी. विविध उपचाराद्वारे, विविध डायग्नोस्टिक टेस्टद्वारे तुम्हाला एक्टोपिक प्रेग्नन्सी लवकर फाइंड आउट करू शकते बिफोर रप्चरच्या. ओके, ज्यामध्ये बीटा ECG लेवल चेक करू शकता तुम्ही, सोनोग्राफी करू शकता तुम्ही, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करू शकता. लॅप्रोस्कोपी शुड बी डन वेन इन डाऊट. जेव्हा तुम्हाला डाऊट आहे, जेव्हा तुम्हाला ब्लिडिंग होत नाही आहे, जेव्हा तुम्हाला स्पॉटिंग होत आहे, तुम्हाला क्रॅम्प येत आहे, तुम्हाला लोअर ॲब्डोमेन पेन वगैरे आहे, नोशा वॉमिटिंग आहे, डेफिनेटली तुम्हाला लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. द चॉईस टुडे इज लॅप्रोस्कोपी ट्रीटमेंट ऑफ अनरप्चर्ड एक्टोपिक प्रेग्नन्सी. आजच्या दिवसामध्ये चॉईस ही आहे तुमची लॅप्रोस्कोपी सर्जरी. केअरफुल मॉनिटरिंग अँड प्रॉपर काउन्सिलिंग ऑफ पेशंट इज मॅन्डेटरी. तुम्हाला पेशंटला केअरफुल मॉनिटर करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर काउन्सिलिंग करणं सुद्धा गरजेचं आहे.
थँक्यू. आज आपण इथे संपवतो आहे आजचा टॉपिक इथे एक्टोपिक प्रेग्नन्सीचा. उद्या भेटूया विथ न्यू टॉपिक. थँक्यू सो मच.